नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. काल्पनिक वेतनवाढ धरून निवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत जी.आर. निर्गमित. 2025 रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन निवृत्तीवेतन निश्चित करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे वर्षाअखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व संबंधित लाभांमध्ये वाढ होणार आहे. जाणून घेऊयात या निर्णयाची पार्श्वभूमी. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक 1881/2023 व इतर प्रकरणात दिनांक 16/2/2023 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 30 रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत वित्त विभागाने 28/6/23 रोजी शासन परिपत्रक काढले होते. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्यात आले होते. हा निर्णय केंद्र शासनाच्या धर्तीवर घेण्यात आल्याचे समोर आले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाने 20/5/2025 रोजीच्या आदेशाद्वारे 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्य शासनानेही हा निर्णय घेऊन 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. याचा कोणाला होणार लाभ? या जी.आर.नुसार 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे सर्व राज्य शासकीय कर्मचारी 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ धरून लाभ घेऊ शकतात. यासाठी 28/6/23च्या शासन परिपत्रकातील सर्व सूचना या कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील. कधीपासून होणार या निर्णयाची अंमलबजावणी? हे महत्त्वाची बाब आहे. 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद 6व्या वेतन आयोगानुसार 1/1/16 पासून लागू असल्याने ही तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर 1/1/16 पासून प्रभावी राहणार आहे. त्यामुळे मागील वर्षातील पात्र कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.